नमस्कार. मी आशिष पडळकर. मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे बरेच जे ऑप्शन ट्रेडर आहेत, जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात, त्यांना एक चांगला सल्ला पण देणार आहे आणि व्यवस्थित तुम्हाला ऑप्शन ट्रेड करत असताना कशा पद्धतीने ट्रेड करायचं आहे. बघा, मार्केटमध्ये आपण ट्रेड करत असतो तर तुम्हाला माहिती आहे की मेन महत्त्वाचा मुद्दा मार्केटमध्ये 100% रिस्क आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. मग आपण 100% रिस्क घ्यायची का? हा मुळात महत्त्वाचा आणि मेन प्रश्न आहे. बरेच लोक काय करत असतात की ऑप्शनमध्ये येतात आणि रिस्क 100% घेत असतात. तर मला असं वाटतं की ऑप्शनमध्ये 100% रिस्क घेतली नाही पाहिजे. कारण आपण काय करतो की मार्केटमध्ये बघा, कुठलाही शेअर असेल किंवा काही तुम्ही इंट्राडे करत असाल किंवा ऑप्शन ट्रेड करत असाल तर 100% कधीच तुम्ही रिस्क घेतली नाही पाहिजे. शक्यतो बघा, आपल्या कॅपिटलला तुम्ही सिक्युअर करण्याचा प्रयत्न करा. जसं तुमचा कॅपिटल वाढतो तसं तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये ट्रेड केलं पाहिजे. जसं की HNI क्लायंट असतील ते काय करत असतात किंवा जे HNI असतात, जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअलवाले क्लायंट असतात, मोठमोठे क्लायंट्स असतात, किंवा बोलतात आपण DII काय करतात. कारण बघा, हे जे आहेत, हे लोक आहेत ना, हे बिग प्लेयर आहेत मार्केटमधले. कोण आहे ते? हे मार्केटमधले बिग प्लेयर आहेत. आणि कसं आहे की तुम्हाला जर आपण बघितलं तर आपण जर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर बघायला गेलं किंवा मार्केटमध्ये फक्त हा डेटा काय 10% लोक पैसा बनवतात मार्केटमधून, बरोबर? ही गोष्ट खरी आहे का? कारण की बघा, 10% लोकांचा मार्ग हा वेगळा आहे आणि 90% लोकांचा मार्ग हा वेगळा आहे. कारण की बरेच लोक ट्रेड करत असताना त्यांना टेक्निकल अनालिसिस येतं, मार्केटला ट्रॅक करता येतं, पण त्यांचं म्हणजे कसं कॅपिटल वाढत नाही किंवा काय. ते मार्केटमध्ये मेन गोष्ट तर टेक्निकल अनालिसिस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कुठला शेअर एक्झॅक्टली कोणत्या राईट पॉईंटला तुम्हाला बाय करायचं, या सगळ्या गोष्टी समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. पण ह्या सर्व गोष्टींच्या अगोदर तुम्हाला तुमची सायकोलॉजी बिल्ड करणं खूप गरजेचं असतं. आणि सायकोलॉजी तुम्हाला तुमचे ठरवते की तुमचा फंड वाढणार नाही वाढणार, ह्या सर्व गोष्टी मॅटर करत असतात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये जे बिग प्लेयर आहेत, ते बिग प्लेयर कोण आहेत? जे HNI म्हणजे DII बोलतात, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे जसं की जे म्युच्युअल फंड्स वाले आहेत, बरोबर? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे DII मध्ये मोडतात. HNI म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल, हे मार्केटमधले बिग प्लेयर आहेत, बरोबर आहे? तर मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की मोठी लोक काय करत असतात आणि रिटेल इन्व्हेस्टर किंवा रिटेल ट्रेडर काय करतो, ह्या गोष्टीकडे आपण बारकाईने नजर दिली पाहिजे. आणि जे मोठी लोक ज्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करत असतात, आपणही त्याच पद्धतीमध्ये मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. कारण कसं असतं की मार्केटमध्ये बॅकअप प्लॅन असणं खूप गरजेचं असतं. जसं की हे DII आहेत, बरोबर, HNI आहेत, हे लोक बॅकअप प्लॅन ठेवून मार्केटमध्ये काम करत असतात. तर तुम्हालाही अशाच पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेड करायचे असतात. जसं की मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि ही गोष्ट खरी आहे की जी मोठी लोक आहेत ऑप्शनमध्ये, बघा, ऑप्शनमध्ये 100% रिस्क आहे. प्रत्येकाला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे की 100% ऑप्शनमध्ये रिस्क आहे. कारण इकडे बघा, हाय रिस्क हाय रिटर्न, हे सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये काय आहे? हाय रिस्क हाय रिटर्न आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी 100% रिस्क लोक घेत असतात. पण माझं असं म्हणायचं आहे की बघा, DII हे जे HNI हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल आहे, ते लोक काय करतात आणि आपण काय करतो आणि आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेड केलं पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला एक सजेशन असेल किंवा काही म्हणजे हे असेल की फक्त मला असं वाटतं की अशा पद्धतीने ट्रेड जर केला तर तुम्ही म्हणजे एक बोलतात ना, टेन्शनमध्ये तुम्ही ट्रेड कधी करणार नाही. तुमचं माइंड फ्री राहील, माइंड सेट तुम्ही प्रॉपर ठेवूनच तुम्ही शक्यतो ट्रेड माराल, असा माझा विश्वास आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्या पद्धतीमध्येच तुम्हाला ट्रेड मारायचा प्रयत्न करायचा आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला बॅकअप प्लॅन ठेवून मार्केटमध्ये काम करायचं आहे. जसं की एक मी म्युच्युअल फंड मी तुम्हाला दाखवतो की क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मी करतो. ओके, आता हे म्युच्युअल फंड बघा काय करतात.
तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. हे जर म्युच्युअल फंड जर तुम्ही बघितलं, याची एनएव्ही आहे 273 रुपये, बरोबर. आता म्युच्युअल फंड तुम्हाला माहितच आहे की म्युच्युअल फंड काय करतात, पर मंथ आपल्याकडून एक SIP टाईपमध्ये आपल्याकडून काय करत असतात, फंडिंग करत असतात, पैसे घेत असतात, बरोबर. आपण प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना आपण त्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो आणि आपला पैसा ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, बरोबर आहे. तर ह्यांचा जर टोटल जर तुम्ही फंड बघितला तर यांचं बघा टोटल बघितला तर बघा किती आहे, बरोबर आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी दिसेल. पण मला हे सांगायचं ह्याच्यामध्ये मेन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बघा हे DII आहेत, बरोबर आहे. आता हे मार्केटमध्ये बिग प्लेयर असतात, बरोबर आहे. मग आता मला सांगा, ह्या लोकांना वाटत नाही का की आपला पण फंड लगेच झटपट वाढला पाहिजे? प्रत्येकाला वाटत असतं, कारण की बघा जे म्युच्युअल फंड आहेत हे लोकांचा पैसा असतो, लोकांचे पैसे असतात आणि त्यांना एक रिटर्न त्यांना द्यावं लागतं. म्हणजे बघा ते म्युच्युअल फंड पण असलं तरी मार्केटची रिस्क तिथे पण आहे. पण त्यांचा जर पोर्टफोलिओ तुम्ही बघाल तर ह्या मी पोर्टफोलिओ पॅशनमध्ये मी आलो तर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला बघा महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय, कदाचित तुमच्या लक्षात येईल की पोर्टफोलिओमध्ये बघा की त्यांचा सर्वात जास्तीत जास्त पैसा 91.50% बघा इक्विटीमध्ये आहे. इक्विटी मीन्स जे आपण कॅश मार्केट बोलतो त्याला, बरोबर. कॅश मार्केटमध्ये त्यांनी किती फंड टाकलेला आहे, 91%, बरोबर. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. माझी सर्वांना एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आहे की बघा हे बॅकअप प्लॅन वगैरे अशा पद्धतीने आपण ठेवत नाही आणि मग त्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे बॅकअप प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघाल 91% त्यांचा पैसा कशामध्ये आहे, इक्विटी कॅश मार्केटमध्ये आहे. आणि जर खाली बघा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जर तुम्ही जर बघितला हा फ्युचर अँड ऑप्शनमध्ये तर त्यांचा फंड किती आहे, फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ते किती यूज करतात ते बघा, फक्त 2.24%. म्हणजे हे ऑप्शनमध्ये फ्युचर अँड ऑप्शनमध्ये त्यांचा फंड किती आहे बघा तुम्ही. मग मला हे सांगायचं आपण इथे चला 2.5% पकडू, ओके, 2.50% पकडू आपण. म्हणजे 100% म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त पैसा बघा कशामध्ये त्यांनी जास्तीत जास्त पैसा कशामध्ये ठेवलेला आहे, ह्या गोष्टीवरून तुम्हाला अंदाजा येतो की मोठी लोक मार्केटमध्ये काय करत असतात. मग ह्या गोष्टीचा आपणही विचार केला पाहिजे रिटेल इन्व्हेस्टरने. आपणही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा इंट्राडे ट्रेड करत असताना आपण अशा पद्धतीने आपण करतो का? कारण की बघा मोस्टली काय होतं की बरेच लोक यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येतात. ऑप्शन ट्रेडिंग हा चला बाय केलं की प्रॉफिट होतो, हे होतं, आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना मग नुकसानाला सामोरे जावं लागतं. बघा मार्केट आहे, मार्केटचं प्रॉपर तुम्ही नॉलेज घेऊनच मार्केटमध्ये आलं पाहिजे. आणि एक मार्केटमध्ये येत असताना एक जसं की आपण युद्धभूमीवरती लढाई करण्यासाठी जातो त्यावेळेस बुलेट प्रूफ जॅकेट आपली सेफ्टी आपण जवळ ठेवत असतो प्रत्येक सोल्जर. त्याच पद्धतीने मार्केटमध्येही जर तुम्ही येत आहे तर तुमची जी सेफ्टी तुमच्यासोबत आहे का, ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. जसं की हे जे 91% जे आपण बघतोय बघा, हा जो फंड तुम्हाला मी त्यांचा ते दाखवतोय, हा जो आहे हा त्यांचा काय आहे, हा त्यांचा आहे बॅकअप प्लॅन. हा त्यांचा काय आहे, बॅकअप प्लॅन आहे. जसं की जर समजा बघा ऑप्शनमध्ये लॉस होत नाही का, ऑप्शनमध्ये लॉस होतो ना, किती मोठे ट्रेडर असू द्या किंवा कोणीही असू द्या, मार्केटचा म्हणजे असं कोणी म्हणजे हे नाहीये, मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस दोन्ही गोष्टी होत असतात फक्त. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की ट्रेड तुम्ही करतच असाल की ऑप्शनमध्ये लॉस हा कन्सेप्ट एक बिझनेसचाच पार्ट आहे. म्हणजे असं नाही की बाबा म्हणजे मार्केटमध्ये ट्रेड करून म्हणजे यांना लॉस होतच नसेल, असं काही नसतं. मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस हा एक तो पार्टच आहे, लॉसेस होतातच. मग होतात तर आता बघा ह्यांनी कसं त्यांनी त्यांच्या कॅपिटलला सिक्युअर केलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. जसं की जर समजा ह्यांचे 2.5% फंड, यांचा 2.5% फंड जर समजा लॉस झाला तर यांना फरक पडणार आहे का, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. 2.5% फंड जरी समजा ऑप्शन फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जरी लॉस झाला
तरी ह्यांना फरक का पडणार नाहीये, कारण की इक्विटीमध्ये त्यांनी जो त्यांचा फंड ठेवलेला आहे 91%, ओके, हा त्यांचा काय आहे, बॅकअप प्लॅन आहे, हा त्यांचा बॅकअप प्लॅन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ही गोष्ट सांगायची आहे की जर समजा त्यांचा ऑप्शनमध्ये जर त्यांना लॉस होतोय, तरी ते इक्विटी कॅश मार्केटमध्ये टार्गेट बेसवरती काही शेअर्स होल्डिंग लॉंग टर्मचे असतात, काही शॉर्ट टर्मचे असतात, ते त्यांच्या पद्धतीने घेतलेले असतात. पण त्यांना ते काय करतात की जर इकडे लॉस झाला तर इकडचा लॉस हा ह्या बॅकअप प्लॅनमधून ते कव्हर करत असतात. लक्षात आलं का? म्हणजे मला सांगायचं तात्पर्य आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करताय तर तुमच्याकडे अशा पद्धतीचा बॅकअप प्लॅन आहे का इक्विटीमध्ये, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की फॉर एक्झाम्पल जर समजा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर समजा तुम्ही 10,000पासून जर सुरुवात करताय, बरोबर आहे, मग 10,000च्या पाठीमागे जर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे का, ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जरी समजा तुम्हाला 10,000चं नुकसान झालं, 10,000चं नुकसान झाल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीचा बॅकअप प्लॅन आहे का की ज्याप्रमाणे ह्या बॅकअप प्लॅनमधून जर समजा एखादा शेअरने टार्गेट दिला, शेअर वाढला, तर त्या प्रॉफिटमधून मी पुन्हा ऑप्शन ट्रेडिंगसाठी रिस्टार्ट करू शकतो. बघा मार्केटमध्ये फेलियर्स कुणाला येत नाही, फेलियर नंतर सक्सेस येत असतो. फेलियर हा एक पार्ट आहे आयुष्याचा, बरोबर आहे, पण फेलियर झालं म्हणजे पूर्ण म्हणजे शांत बसायचं नसतं. सुरुवात केली आहे तर बघा लॉस झाला म्हणून मग बघा आता तुम्ही पूर्ण फंड जर ऑप्शनमध्ये तुम्ही ऑप्शनमध्ये ठेवला, कुठलाही बॅकअप प्लॅन नाही ठेवला, तर नेक्स्ट टाइम तुम्ही ट्रेड मारताना तुम्ही टेन्शनमध्ये येणार, डिप्रेशनमध्ये येणार की आता काय करू, कसं ट्रेड मारू. म्हणजे ही गोष्ट असते, कारण रिस्टार्ट करण्यासाठी मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. जर माझं असं वैयक्तिक मत आहे, बघा हे मोठे लोक जर बॅकअप प्लॅन घेऊन चालतात, मग आपण का नाही, तुम्ही अशा पद्धतीचा बॅकअप प्लॅन ठेवा की जेणेकरून की बाबा बघा हा जो अशा पद्धतीचा बॅकअप प्लॅन तुम्ही ठेवलात, बरोबर, आणि जर समजा आपल्याला ऑप्शनमध्ये जर समजा लॉस झाला तर तुम्ही पुन्हा रिस्टार्ट करू शकता. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि असा बॅकअप प्लॅन मार्केटमध्ये ठेवला पाहिजे. कारण जेणेकरून जरी समजा ऑप्शनमध्ये तुमचे 10,000चं जरी तुम्हाला नुकसान झालं तरी तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्याकडे इक्विटीमध्ये बॅकअप प्लॅन आहे. आणि जर समजा तो इक्विटीच्या शेअर्सने जर समजा टार्गेट दिल्यानंतर तुम्हाला त्यातून प्रॉफिट होतोच, आणि प्रॉफिट झाल्यानंतर मग तो तुम्ही ह्या ठिकाणी जरी समजा इक्विटीमध्ये जरी शेअर्स घेतले तरी तिथेही तुम्हाला स्टडी करूनच घ्यावा लागतो. जर नॉलेज नसेल तर तुम्ही नॉलेज घ्या, अभ्यास करून तुम्ही त्या इक्विटीचा बॅकअप प्लॅन जरी बनवला आणि जरी समजा ऑप्शनमधून जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं, एक छोट्या प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची असते आणि त्या पद्धतीने जर समजा तुम्ही ट्रेड मारलात तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल. कारण मला असं वाटतं, कारण की तुम्हाला नेक्स्ट जरी समजा नुकसान जरी झालं तरी तुम्हाला रिस्टार्ट करण्यासाठी मार्केटमध्ये संधी भेटत असते, ते पण विदाउट टेन्शन फ्री. तर सर्व ऑप्शन ट्रेडर लोकांना मला ही विनंती आहे की सर्वांनी तुम्ही बघा, हे मोठमोठे DII लोक अशा पद्धतीने त्यांचा फंड मॅनेज करत असतात, तर तुम्ही तुमचं पूर्णपणे पूर्ण 100% फंड तुम्ही पूर्ण ऑप्शनमध्ये वापरू नका. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा, कारण जेणेकरून तुमच्याकडे सेफ्टी असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जे फंड कमवतो किंवा जे पैसे आपण कोणते कष्टाचे असतात तर ते अशा पद्धतीने जाऊ देऊ नका त्याला. तर तुमच्याकडे प्रॉपर एक इक्विटी, एक बॅकअप प्लॅन ठेवा. ओके, धन्यवाद.